त्याच्यातून होणार काय 5G का? कारण सर्व्हिलन्ससाठी सगळ्यात उपयुक्त. आम्हाला स्मार्ट सिटीज वर बनवायच्या, त्यातून आम्हाला एक डेटा सगळा घ्यायचा आहे, तो प्रोसेस करायचा आहे आणि त्याच्यावर आम्हाला सिग्नलिंग पाठवायचे आहेत आणि असे बरेच गोष्टी करायच्या. आमचा प्लॅन फार मोठा आहे. त्यासाठी 5Gची गडबड आहे आणि ती लोकांना कळली नाही पाहिजे. आम्ही लोकांना काय सांगणार आहोत, 5Gनी बघा तुम्हाला जे 60 सेकंद लागायचे अख्खा मूवी डाउनलोड व्हायला, तो 6 सेकंदात होतो, 16 सेकंदात होतो. मग आत्ता नवी जनरेशन, ज्याला फास्ट फूड आवडतं त्याला फास्ट डाउनलोड पण हवंय, त्याला फास्ट अपलोड पण हवंय. तो हे बघत नाही की ह्या टेक्नॉलॉजीचा असंख्य वेळ. हा सगळा खेळ हा सर्व्हिलन्ससाठी आहे, हा वॉरफेअरसाठी आहे. आणि ह्या वॉर्समध्ये कोण खेळणारे? आपण राहणारच नाही आहोत. हे सगळे स्पेस वॉर करणार. मी तुझ्या तितके सॅटेलाइट सोडू राहील, मी तुझं हे इतकं उडवलंय. हा अगदी ते काय कथकली वगैरे आपले असतात ना, की तो रावण आणि तो तिथे ते एकमेकांना ऍक्च्युअली टच पण नाही करत. ते दिवसभर ते लढाई दाखवत असतात, गोलगोल फिरत असतात. असं तो त्याचं ते वेपन मारतो, तो त्याचा तो वेपन मारतो. जसं ते रामायणात दाखवलंय. तो बाण, तो चंद्राकृती बाण सोडतो, तो तिकडून त्रिशूळाचा बाण सोडतो. हे दोघे स्वस्तच आहे, हे निवांत आहे. आपले मात्र जीव चालले. कळतंय? 5G वरती रिसर्च व्हायला हवाय. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं तर स्थगिती सरकारचं आहे. त्यांनी या गोष्टीला स्थगिती द्यावी. आपलं म्हणजे महाराष्ट्राचं आता असं प्रसिद्ध आहे ना स्थगिती सरकार म्हणून. त्यांनी या गोष्टीला स्थगिती द्यायला पाहिजे पहिल्यांदी, की 5Gला थांबवा. 1 मिनिट, सगळा रिसर्च होते, सगळा समोर येते, ट्रान्सपरन्सी. हे जोपर्यंत होत नाही, कम्प्लीट त्याचा रिसर्च होत नाही, सगळा क्लिअर होत नाही की हे अतिशय सुरक्षित आहे, जितकं वॅक्सिन सुरक्षित आहे तितकं हे सुरक्षित आहे, हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत 5G सिग्नल्स आणि ते टॉवर्स आणि हे सगळं आत्ता बंद करा. 2025 पर्यंत रिसर्च करा, रिसर्च पेपर डिक्लेअर करा. कुणालाही रिसर्च करू देण्याची मुभा द्या. तुमचे ते टास्क फोर्स मधले लोक नकोत, फक्त टास्क फोर्स मधले सायंटिस्ट नकोत आम्हाला, जे फक्त तुमच्या युनिव्हर्सिटीज आणि तुमच्याच गव्हर्नमेंट आणि त्या लेवलवरती जी मंडळी आहेत ना, ज्यांना बिल गेट सारख्या वेगळ्या मोठ्या मोठ्या लोकांचंच फंडिंग मिळतं. नाही, इंडिपेंडेंट सायंटिस्टनी, इंडिपेंडेंट अभ्यासकांनी त्याचा अभ्यास करावा, सगळं शहानिशा करावी की हे लोकांसाठी कल्याणकारी आहे किंवा नाही. आणि ज्या क्षणी असं वाटेल, कळेल, कन्व्हिन्स होतील सगळे की खरोखर हे यात फक्त एवढा 60 GHz नाही, 59 GHz मात्र सेफ आहे. 60 GHz मध्ये प्रॉब्लेम्स आहेत. आपण 59 वर काम करूया. ओके, 59 वर काम करूया, असा डिसिजन होऊ देत सगळ्यांचा एकमताने आणि मग रोल आउट करा. काय गडबड आहे? पॅन्डेमिकच्या काळात इतकी गडबड, 5G रोल आउट झालं पाहिजे, सगळ्यांचे धंदे बसले, सगळं झालंय, पण एवढी 5Gची गडबड का चालली आहे? थांबवा. ज्या क्षणी थांबेल त्या क्षणी ऑक्सिजनचे प्रॉब्लेम्सही थांबायला लागतील, पण तुम्ही ते करणार नाही. आहात 5Gच्या फ्रिक्वेन्सीजनी तुमचे वातावरणातला ऑक्सिजन जो आहे त्याचं स्वतःचं जे ऑक्सिजनचं स्वरूप जसं आहे तसं राहत नाही. त्याचं एक लक्षात घ्या, तुम्ही आणि तुमचं प्रतिबिंब एकच आहे का? नाहीये ना, वेगळं आहे ना. लक्षात आहे? तसंच ऑक्सिजन असा फिरतोय, त्याच्याऐवजी असा फिरायला लागला तर त्याची प्रॉपर्टीज बदलतात. पण ऑक्सिजन बघायला गेलो तर आहे, पण तो ऑक्सिजनचं काम आता जे एनर्जी जो द्यायला पाहिजे, जे मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं तर एडीपीचा एटीपी होतो, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. हा जो एक्स्ट्रा पी आहे, फॉस्फेट आहे, हा एनर्जी देणारा आहे. आता एडीपीचा एटीपी होऊच शकत जर नसेल, कारण तो होण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे, जो ऑक्सिजनमध्ये ॲज अ कॅटलिस्ट काम करतो. हा ऑक्सिजन
जर त्याचा स्पीड बदललेला असेल तो कॅटलिस्ट म्हणून काम करत नाही. आणि असा ऑक्सिजन एटीपी होऊ देत नाही. एटीपी होऊ देत नाही म्हटल्यानंतर काय होणार आहे, एनर्जी क्रिएट होत नाही. सेल्स लेवलवरती एनर्जी तयार होत नाही, अख्ख्या शरीराला एनर्जी मिळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं एटीपी इथं लागतं, तिथेच कोलॅप्स होतोय माणूस. तो ब्रेन डॅमेज झाला आणि गेला, कोविडने नाही गेला. हां बरोबर, लक्षात येते आता का नाही? अजून क्लिअर नाही? नाही, आपण नंतर डिस्कस करू. मला वाटतं इथं लक्षात आलंय हा विषय. तर आम्हाला प्रगती नाही करायची का? करायची, आम्हाला हवी आहे. 5G नाही, आम्हाला 10G पण हवं आहे. पण आम्ही पण हवंय. आम्हाला फक्त 10G नाही, आम्हाला पण आम्ही पण राहिलो पाहिजे असं आम्हाला वाटतं. का टेक्नॉलॉजी फक्त राहिली पाहिजे असं तर कोणी म्हणणार नाही ना. 5G सुरक्षित आहे का माहीत नाहीये, ते इतकी गडबड का करताय? तुम्ही हायपरलूपला स्थगिती दिली ना, हायपरलूपला स्थगिती दिली ना, मग याला द्या थोडी वेळ, विचार करा. आणि हा पॉलिटिकल विचार नाही करायचा आहे स्थगिती द्यायची की नाही, हा रिसर्च ओरिएंटेड असायला हवा आहे. कारण हा जीवाशी खेळ आहे, फक्त माणसाच्या नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही निवडून आलोय त्यामुळे आमचा अधिकार आहे तुमच्यावरती असं म्हणाल, पण प्राण्यांनी तुम्हाला मत नाही दिलेलं, पक्ष्यांनी तुम्हाला मत दिलेलं नाही, या जमिनीतल्या अणुरेणूंनी तुम्हाला मत दिलेलं नाहीये. त्यांच्यावर तुमची मालकी हक्क तर नक्कीच सांगू शकत नाही तुम्ही. आणि ते या 5Gने अफेक्ट होणार आहेत, होत आहेत. याच्यावरचे अभ्यास स्टडीज आहेत, ते तुम्ही मान्य करायला तयार नाही. पुढचा मुद्दा आणतो याच्यातून. जर हे क्लिअर झालेलं असेल, हॉस्पिटलायझेशनमध्ये काय होत आहे, ऑक्सिजन देऊन काही उपयोग होत नाही. त्याच्या पुढे ऑक्सिजन देऊनही उपयोग होत नाही म्हटल्यावर त्याच्या पुढची स्टेज कुठली? व्हेंटिलेटर. व्हेंटिलेटरमध्ये काय होत आहे? व्हेंटिलेटरमध्ये तुम्ही ऑलरेडी ड्राय वायूने स्टिकीनेस वाढवलेला आहे. आता व्हेंटिलेटर जेव्हा अजून जोरात वायूच ढकलून दाबतो, अजून ड्रायनेस प्रचंड कितीतरी पटीने ड्रायनेस क्रिएट होतो. आणि जो काही उरला सुरला कफ आहे गुळगुळीत, तोही स्टिकी झाला तर ॲब्सोल्यूट ऑब्स्ट्रक्शन होतं. ॲब्सोल्यूट ऑब्स्ट्रक्शन झाल्यानंतर माणूस संपतो. आणि मग डॉक्टर्स म्हणतात जे शक्य होतं ते आम्ही सगळं केलं प्रोटोकॉलप्रमाणे. शेवटी देवासमोर कुणाचं काय चालतं, दैवासमोर कुणाचं काय चालतं? रॅप अँड बाय एक्झिट. तुम्हाला हेच नको आहे ना, तिथपर्यंत नाही पोचायचं. मग तुम्ही पहिली गोष्ट करणं बंद करा. तुम्ही टेस्ट करू नका. तुम्हाला काय त्रास होतो ते सांगा, त्याचा उपाय सोपा आहे. हां, जर अशा अवस्थेत यांनी खरंच 5G फुल ऑन केलं. वुहानमध्ये काय झालं माहिती आहे? वुहानमध्ये लाखो टॉवर्स आहेत, लाखो टॉवर्स. अख्ख्या USA मध्ये, अमेरिकेमध्ये, अख्ख्या अमेरिकेमध्ये तितके टॉवर्स नाही ना, एकट्या वुहान शहरामध्ये टॉवर्स आहेत 5Gचे. कॅन यू इमॅजिन काय झालं असेल? आणि ते ऑन केले गेले होते, ते ऑन होते आणि दाण आपटले लोक. एक तरी माणूस चालता चालता असा कोसळला का अख्ख्या जगात कोविडमुळे? वुहानमध्ये ते झालं, ते दिसलं ना, त्या व्हायरल झाल्या ना गोष्टी. चालता चालता फुटपाथवर ठक. हे होणार आहे जर तुम्ही सामान्य राहिलात तर. 5Gला कसं काय अडॅप्ट करायचं? 5Gला अडॅप्ट करायला सगळ्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. आणि कष्ट घेऊन सुद्धा वेळ पण मिळाला पाहिजे. हा वेळही द्यायला तयार नाही आहे. आपण ग्रॅज्युअली हळूहळू सिग्नल स्ट्रॉंग करूयात का? असा नाही आहे डायरेक्ट फेकणार आहे तुमच्या अंगावरती. मला जसं हळूहळू सवय होत जाते लॉकडाऊनची, 15 दिवस आधी, 1 दिवस, मग 15 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, मी हळूहळू यूज टू होतो ना. आता उद्या समजा पंतप्रधान आले टी व्हीवर, ते म्हणाले की पुढची 10 वर्ष लॉकडाऊन ना, तरी आपल्याला झटका नाही बसणार आहे. झाली आहे ना तयारी तेवढी? सगळ्यांची जवळपास झालेली आहे. म्हणजे सकाळी 8-11पर्यंत भाजीवाला घेऊ शकेल ना? हां, तेवढं करू शकताय. म्हणजे इसेन्शियल सगळं होऊ शकेल ना? हां, होऊ शकतंय. आपल्याला झटका नाही बसणार आहे आता.
10 वर्षाचा लॉकडाऊन सुद्धा आपण सहन करू शकतोय. 5G पण सहन करू आपण. पण अचानक जर आला तर आपल्या शरीराने अडॅप्ट केलेलं नाही आहे. आपण वाटेल ते अडॅप्ट करू शकतो का? कारण स्पॅनिश फ्लूमध्ये सुद्धा, हाँगकाँग फ्लू वगैरे सगळी फ्लू ज्या महामाऱ्या आल्या त्यावेळी इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्समध्येच चेंजेस झाले होते. आणि हीच गंमत आहे की बायोबबलमध्ये व्हायरस नाही जात, बायोबबलमध्ये रेडिएशन्स थांबत नाही. रेडिएशन्स सगळीकडे पसरतात. तुम्ही काय बायोबबलचं सांगताय मला? नो वन इज सेफ आत्ता, सिक्युअर्ड आत्ता. हां, तुम्ही लेडच्या घरात जर बसलात केबिनमध्ये, सगळ्या बाजूनी बंदिस्त, तर तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही, पण तुम्ही गुदमरून मराल. सिंपल आहे ना? गंमत काय आहे तर ही जी रेडिएशन्समध्ये आपण आत्ता आहोत आणि दॅट इज द मेजर बायोवेपन आत्तासाठी आपल्यासाठी. त्यानेच आपण तडफडतो आहोत. तो ऑक्सिजन आपल्या कामाचा होणार नाहीये. आपल्याला हवेतला ऑक्सिजन सुद्धा पुरेसा आहे, पण तो हवेतला ऑक्सिजन जर रेडिएशन्सनी बिघडलेला नाहीये, तो सिलेंडरमधला ऑक्सिजन बिघडलेला नाहीये असं म्हणू आपण, पण तो ऑक्सिजन इतक्या मोठ्या प्रमाणात की ते मला सहन होत नाही. पॅरामीटर्स वाढलेले दिसतात, ऑक्सिजन लेवल्स वाढल्या, परंतु तुम्ही ऑक्सिजन ज्याला ज्याला दिलाय त्याला जरा विचारा कसं वाटतं ऑक्सिजन घेतल्यानंतर. ते त्या अवस्थेत तुला कसं वाटतं? असा घेत असतो खरं तर. आज त्याला गुदमरल्यासारखं होतं, त्याला काही कळतच नाही, सुचतच नाही. तो म्हणतो की मास्क काढून टाकावं असं वाटतं. ऑक्सिजन घेऊन गुदमरतो. सिस्टर ती नर्स येत असेल, परत असेल, त्याला हात नाही लावायचा असं सांगते. ते एक झालंय आता ऑक्सिजन सिस्टर्स अशी संकल्पना आली की ती ऑक्सिजन चेक करत असे, ऑक्सिजन मास्क व्यवस्थित आहे की नाही ते फक्त तेवढंच बघते, बाकी काही बघत नाही. ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना, आणि ही संकल्पना मला वाटतं नंदुरबारमध्ये काही कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ती डिझाईन झाली. तर मग त्यानंतर आपल्या स्वास्थ्यमंत्र्यांनी त्याचं फार कौतुक केलं आणि हे जगाला कळलं पाहिजे असं त्यांनी सुचवलं. ऑक्सिजन सिस्टर. हे काहीच नाहीये, हे काहीच नाहीये, किरकोळ आहे जे चाललंय आता. याच्या 10 पटीपेक्षाही मोठं एक पॅन्डेमिक प्लॅन्ड आहे. आणि त्याला म्हणतो आपण क्लायमेट क्रायसिस. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आणि हे ते ज्या पद्धतीने कम्प्युटर मॉडेलिंगनी सांगितलं गेलं की इतके करोड लोक मरतील, नाहीच मेले तेवढे, काहीच झालं नाही, पण कम्प्युटर मॉडेलिंगनी आणि त्यामुळे भराभरा हे पॅन्डेमिक अवस्था, पॅन्डेमिक लाईक सिच्युएशन होऊ शकते. त्यामुळे ताबडतोब सगळ्यांनी दाराखिडक्या बंद करा, सगळ्या देशांची ताबडतोब रिस्पॉन्ड केला. त्याचप्रमाणे 2030 पर्यंत आपण जर ऍक्ट त्याच्या 2030 समजा आज ऍक्ट नाही केलं तर 2030 पर्यंत पृथ्वी नष्ट होईल, आपण नष्ट होऊ. सो सेव्ह द प्लॅनेट, सेव्ह द प्लॅनेट. आपल्याला ताबडतोब आजच्या आज त्याच्यावरती ऍक्शन्स घ्याव्या लागणार आहेत, स्ट्रिंजंट ऍक्शन्स. हा लॉकडाऊन काहीच नाही, इतका भयंकर लॉकडाऊन येऊ घातलेला आहे. काल परवा मी बातमी वाचली, अमेरिकेमध्ये बिल प्रेझेंट केलं गेलेलं आहे क्लायमेट क्रायसिसवरती. काय आहे तर सरकारला सर्व रिसोर्सेसवरती इनडेफिनेट अधिकार दिले जाणार आहेत, मिळणार आहेत, सर्व रिसोर्सेस वरती. याचा अर्थ तुमचं घर तुमचं नाही राहणार. म्हणजे मालकी हक्क असेल, परंतु आम्हाला जर वाटलं की हे घर, या घरात तुम्ही राहू नये, तर आम्ही तुम्हाला काढू शकतो. आणि स्मार्ट सिटीज काय आहे तर इतक्या स्मार्ट आहेत, त्या स्मार्ट सिटीजमध्ये तुम्हाला कोंडलं जाणार आहे. त्या स्मार्ट सिटीजना काचा असतील, पण त्या खिडक्या उघडल्या का येणार नाही, कारण एअर कंडिशनिंग असणार आहे 24 तास. तुमच्या घरातले अप्लायन्सेस आहेत ना, हे पोल्युशन करतात.
त्यामुळे तिथे आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि एक मोठ्या किचनमध्ये सगळ्यांचा स्वयंपाक तयार होणार आहे आणि तुम्हाला बरोबर ड्रोननी बरोबर वेळेला पोचत करणार आहे. तुम्ही तेच खायचं आहे. तिथं सेन्सर्स लागलेले असणार. किती श्वास घेताय हे मोजलं जाणार आहे. किती ऑक्सिजन वापरताय, किती कार्बन डायऑक्साईड सोडताय हे मोजलं जाणार आहे. कार्बन डायऑक्साईड इतका जास्त सोडत असाल तर त्याप्रमाणे टॅक्सिंग होणार आहे, त्याप्रमाणे क्रेडिट रेटिंग होणार आहे. खोटं वाटतंय तुम्हाला? हे असं नाही होऊ शकत, एवढं नाही करणार. तुम्हाला लिटमस टेस्ट दिली आहे 1.5 वर्षाची, तरी सुद्धा तुम्ही डोळे उघडणार नसाल तर अवघड आहे तुमचं. तुमचं हेच व्हायला पाहिजे. मग जर तुम्ही जागाच व्हायला तयार नसाल तर तुमचं हेच व्हायला पाहिजे. हीच तुमची डेस्टिनी असायला पाहिजे. मग बिल गेट्स करतोय ते चुकीचं नाहीये. तुम्हाला छान झोपूनच राहायचंय, निद्रिस्त सुप्त अवस्थेतच राहायचंय, मला जागा व्हायचंच नाहीये. तर तो स्मार्ट मॅन जो आहे तो करतोय ते बरोबरच करतो. यू आर नॉट फिट टू सर्वाइव्ह. यू शुड डाय. यू मस्ट डाय. हा खरा पॅन्डेमिक जो येऊ घातलेला आहे, जो प्लॅन्ड आहे कम्प्लिटली. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही बातम्या ऐकल्या असतील ना? पॅन्डेमिक सुरू व्हायच्या अगोदर 2019 साल, थोडासा फ्लॅशबॅक. मुकेश अंबानी, पॅट्रिऑटिक इंडियन, द ग्रेट. नाही, भारताचा डेटा भारतातच राहायला पाहिजे, डेटा इज द न्यू ऑइल वगैरे वगैरे मोठ्या भाषणं केली आहेत त्यांनी. भारताचा डेटा बाहेर जाता कामा नये यासाठी बॅटिंग केलं की नाही? आठवत आहे का या बातम्या? पहा, सापडतील. आणि मग काय झालं कुणास ठाऊक, पॅन्डेमिकच्या काळात ना फेसबुक बरोबरच जिओने लग्न केलं. डेटा कुठे चाललाय? तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हे प्लेयर्स ग्लोबल प्लेयर्स आहेत. हे कुठल्याही देशाचे वगैरे वगैरे असं काही नाहीये. याचा काही घेणं आणि कशाशीच हे बांधील नाहीये. त्यांना फक्त मी ग्रेट झालो पाहिजे, सुपर पॉवर मी झालो पाहिजे, एवढाच खेळ आहे डोक्यात. ही मल्टीनॅशनल प्लेयर्स आहेत, ही ग्लोबल प्लेयर्स आहेत. फक्त यांचाच फायदा होतोय. 1.5 वर्षात कुणाचा फायदा झाला विचार करा. एक सोनाली सोडली तर बाकीचे धंदे बुडले.